पावसासंदर्भात सर्वात मोठी बातमी। नमस्कार मित्रांनो, 27 जुलै ते 30 जुलैच्या दरम्यान महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मोठा ढगफुटी सदृश पाऊस होणार आहे। पावसाचा जोर पुन्हा एकदा राज्यामध्ये वाढणार आहे। हवामान खात्याने राज्यातील 15 ते 20 जिल्ह्यांना मोठ्या अतिवृष्टीचा इशारा 27 जुलै ते 30 जुलैच्या मध्ये दिला आहे। तर मित्रांनो, जाणून घेऊयात हा पाऊस महाराष्ट्रातील नेमक्या कोणत्या भागात होणार याविषयी माहिती अतिशय महत्त्वाची आहे, त्यामुळे व्हिडिओला पूर्ण बघा आणि ताज्या बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब देखील नक्की करा। मित्रांनो, आपण या ठिकाणी बघू शकता संपूर्ण मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भाला पावसाचा अलर्ट 27 जुलै ते 30 जुलैच्या मध्ये देण्यात आलेला आहे। या दरम्यान मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, लातूर, धाराशिव या सर्वत्र परिसरामध्ये मोठा मुसळधार पाऊस होणार आहे। मित्रांनो, जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागातील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झालेला आहे। तसेच विदर्भामध्ये अकोला, अमरावती, नागपूर, गोंदिया, गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर, बुलढाणा, वर्धा, यवतमाळ, वाशिम या सर्वत्र परिसरात देखील मोठी अतिवृष्टी 27, 28, 29 आणि 30 जुलै रोजी झालेली पाहायला मिळेल। उत्तर महाराष्ट्रात आणि खानदेशच्या भागात पाहिले असता नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव, मनमाड आणि तसेच खानदेशच्या या इतरही आसपासच्या परिसरांमध्ये आपल्याला उद्यापासून पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढलेला पाहायला मिळेल। एकंदरीतच 30 जुलैपर्यंत उत्तर महाराष्ट्रात चांगला पाऊस होणार आहे। बहुतांश भागांमध्ये मोठा जोरदार पाऊस होईल। पश्चिम महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्राचा जो भाग आहे, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहिल्यानगर या जिल्ह्यातील सर्वत्र परिसरांमध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस 27 ते 30 जुलैच्या मध्ये झालेला पाहायला मिळेल। तर संपूर्ण कोकणपट्ट्यात मात्र मोठा विजांच्या कडकडाटासह, ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी, कल्याण, डोंबिवली, वसई विरार आणि तसेच कोकणपट्ट्याच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये मोठा पाऊस आपल्याला 27 जुलै ते 30 जुलैच्या दरम्यान झालेला पाहायला मिळेल। त्यासोबतच मित्रांनो, हा जो भाग आहे सावंतवाडी, कणकवली, राजापूर, त्यासोबतच इकडे ईश्वरपूर, विटा, पाटण, चिपळूण, दापोली, महाबळेश्वर, लोणंद, बारामती, महाड, मुरुड, जंजिरा, लवासा, दौंड, पेन, लोणावळा, शिरूर, मनसर, तसेच इकडे मुंबईचा बराचसा भाग असेल, कुळगाव, बदलापूर, अकोले, वसई विरार, वाडा, घोटी, बोईसर, जवाहर, कोपरगाव, त्यासोबतच पेठ, वापी, वलसाड, सताना, मालेगाव, अहवा, नवसारी, वायरा, नवपूर, साक्री, सुरत, तसेच इकडे भरूच, दहीफाडा या परिसरात देखील मोठी अतिवृष्टी 27 ते 30 जुलैच्या मध्ये झालेली आपल्याला पाहायला मिळेल। त्यासोबतच इकडे अंमळनेर, चोपडा, श्रीपूर, बुऱ्हाणपूर, त्यासोबतच सेगाव, चाळीसगाव, भोकरदन, चिखली, मेहकर, छत्रपती संभाजीनगर, अंबड, जिंतूर, परतूर, त्यासोबतच परभणी, माजलगाव, तसेच परळी, केज, जामखेड, अहमदपूर, उदगीर, धाराशिव, बार्शी, पंढरपूर, अकलूज, नळदुर्ग, अक्कलकोट, सांगोले, इंदापूर, ईश्वरपूर, विजयपूर या भागांना देखील पावसाचे अलर्ट 30 जुलैपर्यंत देण्यात आलेले आहेत। तर मित्रांनो, ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।